तर चला आता मी पावट तोडायला चालली आहे. पहिल्यांदाच लागल्यात पावट, त्याच्यामुळे आता पहिल्यांदाच चालली. चला बघूया आता किती पावट निघते ती. दिवस मावळलाय लवकर तोडाय पाहिजे. आणि आता लक्षात आलं भाजीला काही नाही, मग म्हटलं आता पावट आहेत. पावट लय भरपूर आहेत बर का. ही इकडं, हे परत ही इकडं पुढणं ही दिसतंय नाही इथपर्यंत. ही हितनं असंच हितपर्यंत, हितनं पूर्ण हितपर्यंत. आणि ही एवढी एवढी जाळी आहे पावटीची. आहेत का ग पावटे शेंगा? कुठेतरी आहेत. हा, लागलेलं आहे. बिना औषधाच्या शेंगा आहेत त्या, औषध मारलेलं नाही काय नाही. एका कालवनाच्या गवत्याला अजून आताशी सुरुवात आहे. अजून लागायच्यात, आता फुलं लागल्यात. आता बघितलं हा, हे किती फुलं लागले ती, एवढ्या शेंगा लागणार आहे त्याला. त्याला औषध मारायला लागतं, शिडलंय ना जास्त. आलेच शेंगा पण अशा कवळे आहे त्या. हे बघा, ठीक आहे. कवळा आहे अजून. हे काही कवळ्या कवळ्या आहे त्या सगळ्या. बी भरलं तर ती काढायचं. एकदा कालवण कराय पुरत्या गावतेल्या. तेव्हा शेंगा तर पाहिजेत ना. आहेत की एवढ्या गावल्या त्या. तशी अजून तोडते की थांबचं. हा, चला अजून मस्त ह्याकडं त्याकडं पर्यंत आहे सगळं बघूया. चल, दिसतंय. लवकर दुसऱ्या कामामुळे लवकर तोडायला पाहिजे. शेतकऱ्याला एवढं एकच काम नसते, लय काम असते ती. जनावर, कोंबड्या, कुत्री, मांजर, मसर, सगळं काम असते. मला ही एक घावले. असं तोडते आता ह्याला. असं केलं ना, हे बघा कशा आल्या शेंगा हातात. ही कुठली जात आहे सांग बघ बरं. चुनाला आहे. ही बारीक बारीक पावटा आहे ती. बारीक शेंगा. ह्या शेंगाला चुनूला पावटा म्हणते ती. आणि हो ही ती मोठा लाल ह्याचा आहे. हो, हा, ते दाखव. ही मोठी शेंग आहे ना, हे मोठं दुसऱ्या जातीचं आहे. हा. लाल लाल बी वाळल्यावर होते. काय म्हणतात त्याला? खेटर? त्याला काय म्हणतात ग, काय माहित नाही. खेटर नाही, खेटर ते 2.5 महिन्याचं असतं, त्याला खेटर म्हणायचं. हा, आणि ही गावरान 5 महिने लागते त्याला यायला. हा. ह्याला चव चांगली असते, चविष्ट होतं कालवण. ही 5 महिने लागतात खरं यायला. तर आता आम्ही तोडून तुम्हाला ना कालवण करून पण दाखवणार आहे पावट्याचं. आतुरतेने वाट बघतोय पावट्याच्या शेंगाची. पावट्याच्या शेंगाचं पहिलं कालवण लय आवडतं, लय भारी लागतं. कसलं जरी केलं तरी लय भारी लागतं कालवण. पण लोखंडाच्या तव्यात. हा, इकडं तोडलेत शेंगा, तोडून आलो इकडं. आता हे तोडायला लागलोय. एवढ्या तोडली त्या. जास्त गावला तर पावटा भात करायचा, मसाले भात पावट्याचा. टाक ह्याच्यात. पावट्याच्या शेंगा पहिला तोडा. फुलं कसली भारी आली त्याला. आवर तोड पाटपाट. इकडं सूर्य मावळला. तर झालंय आता तोडून, जातो आता घरी. चला, झालंय का? झालं की. आम्ही लागले पावटे सोलायला. पावटे सोलून ठेवतो आता. आणि कालवण कधी करायचंय? उद्या सकाळी. आता उद्या सकाळच करायचं, अजून लय राहिले शेंगा सोलायचे. उद्या सकाळ करायचं, आता सोलून ठेवायचं.
तर आता पावट्या शेंगा सोलून झाल्यात. मी सकाळ करणार आहे कालवण. सकाळ मी तुम्हाला दाखवते कालवण कसं करते ते. तर आता ही रात्री पावटं सोलून ठेवलेलं ह्याचं कालवण करणार आहे. आता लोखंडाला तवा ठेवून घेते गॅसवर. आता आपल्या आता पावटं भाजून घेते. तवा हलतोय. अजून नाही भाजली, जरा भाजल्या पाहिजे. ऐ मन्या मन्या, काय झाले? झोप आल्या काय? ह्यो चपातीची वाट बघत बसलाय सकाळी. सकाळ सकाळी ह्याला भूक लागली. मग वरडल्यावर मारतील म्हणून भ्यानं ह्यो वाट बघत बसलाय, पेंगायला लागलाय सकाळचा. झाले पावटं भाजून. आता काढून ह्याला खलबत्त्यात जरा चेचून घ्यायचं. असं डाग पडोस तर भाजायचं काढ. खलबत्त्यात जरा जरा थोडं थोडं चेचायचं म्हणजे कालवण जरा लवकर शिस्त मिळून येतं. बस आता एवढंच चेचायचं. चिचून घेतलेली पावटं आहे ते. आता तेल टाकते तव्यात. आता पावटा पण एकदम साधा खराब करणार आहे. त्या दिवशी गवार केली ना तसंच हे पण करणार साधं. दुसरं काय टाकणार नाही म्हणजे, कारण दुसरं काय टाकलेलं काय पण नाही आवडत. मी हे असं करते, चटणी मीठ फक्त टाकत एवढंच टाकणार आहे. चटणी टाकली. घरचा मसाला आहे, त्याच्यात सगळं असते. गरम मसाला, कांदा, लसूण सगळं असते. त्याच्यामुळं दुसरं काय कुठल्या धना पावडर, जिरा पावडर असलं काही नाही टाकलं तरी चालतं, कारण घरची चटणी चांगली. त्याच्यामुळे मी दुसरं काय घालत नाही. चवीपुरतं मीठ. आता पाणी वरती ह्याच्यात जरा गरम केलंय. गरम पाण्याने लवकर शिजतं. आता कोथिंबीर कालवून उकाळ ह्याच्यात टाकते, म्हणजे जरा चांगली चव उतारते त्याच्यात. आता शिजलाय कालवण, ह्याच्यात टाकते जरा. लोखंडाच्या तव्यातला पावटा. आता जेवायला ताट करते. गरम गरम पावट्याचं कालवण, चपाती. कसं झाले आता बघायचं. पहिल्यांदाच कालवण केले, कसं लागतंय ते खाल्ल्याशिवाय कळणार नाही. पहिल्यांदा म्हणजे ह्या सीझनचं पहिल्यांदा केलंय.
झालंय आता जेवण वाढून या जेवायला.